दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला में कथित लव जिहाद का एक मामला सामने आया है, जिससे शहर में हड़कंप मच गया है। ये घटना खदान पुलिस थाना क्षेत्र में उजागर हुई है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार हरियाणा के की 24 वर्षीय युवती की पहचान सोशल मीडिया के माध्यम से अकोला के जमील काजी नामक एक विवाहित युवक से हुई। इंस्टाग्राम पर शुरू हुई यह जान पहचान धीरे धीरे प्रेम संबंध में बदल गई। बताया जा रहा है कि करीब 8 महीने पहले दोनों के बीच संपर्क शुरू हुआ था। इसके बाद आरोपी युवक ने युवती को अकोला बुलाया और उसे अपने घर पर करीब 5 दिनों तक रखा। इसी दौरान युवती के लापता होने की शिकायत उसके परिजनों ने फरीदाबाद में पुलिस में दर्ज कराई थी। तकनीकी सहायता से लोकेशन ट्रैक करने पर युवती के अकोला में होने की पुष्टि हुई। इसके बाद परिजनों ने अकोला में बजरंग दल से संपर्क किया। बजरंग दल और पुलिस की संयुक्त कार्रवाई में युवती को सुरक्षित बरामद कर लिया गया। इस मामले में आरोपी युवक के खिलाफ फरीदाबाद में मामला दर्ज किया गया है और आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। काल दुपारी बजरंग दल महाराष्ट्र हेल्पलाईनवर एक फोन आला। त्यात हरियाणा फरीदाबादच्या एका युवकाचा मला फोन आला की अकोल्यातील एका मुस्लिम युवकाने माझ्या बहिणीला इथं फरीदाबादहून पळून आणलं आहे। त्याच्याकडे काही माहिती होती, त्या माहितीच्या माहितीच्या द्वारे आम्ही त्याचं लोकेशन आमच्या लक्षात आलं। ती सगळी माहिती आम्ही ठाणेदार खदान पोलीस स्टेशनला ठाणेदारांना दिली। त्यांनी 2 तासात त्याला उचलून आणलं। त्यानंतर प्रकरण असं लक्षात आलं की त्या मुलीला त्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून अडकवलं आणि स्वतःची पूर्णपणे माहिती लपवली। त्यामुळे हे लव जिहादचं प्रकरण आहे। माहिती अशी लपवली की त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत। त्यांनी त्या मुलीला न सांगता तिला लव जिहादच्या कचाट्यात अडकवलं, तिला इथं बोलावलं आणि घटनाक्रम एक लक्षात घेता येईल की जेव्हा ती मुलगी इथं तिच्या घरी आली तेव्हा त्याची पत्नी बाहेरगावी पाठवून दिली। त्याच्या घरात त्याचे आई वडील, त्याच्या परिवारातले सगळे लोक असताना त्या परिवारातल्या लोकांनी त्याला हे नाही विचारलं की ही मुलगी कोण आहे, आपल्या घरात कशी काय राहते 5 दिवसापासून। 5 दिवस तिच्यावर त्यांनी अत्याचार केले आणि या सगळ्या प्रकरणात त्याच्या परिवाराचा त्याला सपोर्ट होता। त्यामुळे हे लव जिहाद आहे। इतका मोठा पैसा त्याने तिथून पर्यंत आणण्यासाठी खर्च केला। हा एक त्याला फंडिंग सुद्धा झालेली आहे। यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा हिंदू मुलींना सुद्धा आवाहन करतो की कोणत्याही गेमिंग ॲपवर, कोणत्याही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर तुम्हाला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील तर त्या फ्रेंड रिक्वेस्ट लव जिहादचा प्रकार असू शकतो। त्यावरून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडलं नाही पाहिजे। ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकते। प्रचंड खोटं बोलून ते हिंदू मुलींना फसवतात आणि असे प्रकार घडतात। म्हणून मी विनंती करतो की मुलींनी सुद्धा यापासून सावधान राहिलं पाहिजे। आज पोलीस स्टेशन खदान येथे हरियाणा फरीदाबाद जिल्ह्यातील एक युवक आला। त्यांनी सांगितले की माझ्या बहिणीच्या संबंधीने मी तेथील सूरजकुंड या पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याची बहीण इथे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची त्यांनी माहिती दिली। वरून मग मी त्या संबंधित सूरजकुंड पोलीस स्टेशनचे ठाणा प्रभारी यांना संपर्क करून त्या ठिकाणी काही ऑफेन्स रजिस्टर्ड आहे का याची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की आमच्या इथे FIR दाखल आहे। वरून मी सदरची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, HDPO आदरणीय पाटील सर यांना देऊन त्यांनी सदर मुलीचा आणि त्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने आम्ही स्टाफच्या मदतीने सदर मुलाचा आणि मुलीचा शोध घेतला असता ते दोघे मिळून आल्यानंतर मी तशी माहिती वरिष्ठांना दिली। तसेच संबंधित पोलीस स्टेशन ठाणा प्रभारी यांना दिली असता त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ अकोल्याकरता आम्ही पाठवित आहे। आम्ही पोलीस स्टेशनला सध्या त्यांना हे केलेलं आहे। त्या मुलीचं वैद्यकीय तपासणी करून आम्ही इथील राज्य महिला गृह या ठिकाणी सदर मुलीला दाखल केलेलं आहे। आमची पुढील कारवाई सुरू आहे। आप देख रहे हैं दिव्य हिंदी न्यूज। आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। इस चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। धन्यवाद।